हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः तस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आम्ही देवी महात्म्यंतो पैरी अपराजिता स्तोत्र पंचा अध्याय येऊन पावल्यांची अपराजिता स्तोत्र जता म्हळेरी महिषासुरल वधी जाल्ल्या शुंभ निशुंभ म्हळेले राक्षस केदनाय एक राक्षसान मेल्लारी अनेक राक्षस उठायलो थंय तशीची थंय महिषासुराल नंतर शुंभ निशुंभ म्हळेले दोन्ही भावतांनी असुर त्यांनी तांगेले एक मद गर्व आज्य आणि शक्ती पराक्रम याच्या आश्रयानं म्हळ्यार ते तांकां भरपूर बल आशिल्लें ताज्या बलान मदोन्मस्त जावन आशिल्ली त्यांनी कसं करताची म्हळ्यार इंद्राक सालसानो तिनी लोकां अधिपत्य त्यांनी अपहरण करताची कशी महिषासुरान सूर्याक अग्नीक यमाक इंद्राक वरुणाक पुराजना एक मर्दन कोरनो तांगेले पिठेरी आपण बैसना आपणाला कुश प्रकार तेन्ना चलायचलेल की शासन तशीच आता शुंभ निशुंभ तशीच सूर्याक उजवाड दिवच्या सोणाची सूर्याल बदला तांणी उजवाड दिवचो कुबेराले अधिकार तांकां तशीच इंद्राल पावस दिवचे अधिकार तांकां अग्नील कर्म तांणी करचे म्हळ्यार तांकां जाय जाल्ले जना तांणी चंद करनो पळोवचे जाय जाल्ले जना सकाळी दिवका आशिल्ले दिवचे पावस येते सात्वीक जना कसले ना थंय तशी जाल्ले देवती कशीची पराजित जाल्ल्यांची तांगेले स्वर्ग सोण भायर येवका जाल्ले तांकां तशी महा असुरान तांगेले अधिकार पुराय नाश केले पळय त्या वेळाक देवतेंक कोणाल उडगास जाल्ले ती महिषासुर मर्दन करून जातरी ते देवीन तुमकां कसल कश्ट येयले रे मेगेले सांग खा हांव त्या वेळा येवन पावता जेवो देवतेनच तिका म्हणलेलें अम्मा आम्ही कसं वर जावका म्हण ती निमित आमकां पुराय तूं दिला आमकां महिषासुराल वधे जावका आशिल्लें तेवय तूं कोरून दिल्लें आनी तुगेलें निमगुचीत असल कसलें ना अम्मा जाल्यार असल संकश्ट केन्ना आमकां येता की तेन्ना आमी तुगेलें उडगास केल्ली मात्र तूं येवन आमकां रक्षण करका म्हणलेलें तशी ती अपराजिता म्हूण म्हणलेलें नांवान तांणी तुका पराजय ना अम्मा तशें तुवें येवन आमकां रक्षण करका म्हूण म्हणलेलें पराजय नातिल्ली देखून तिका अपराजिता म्हूण सांगून नांव आयलें तशी त्या अपराजिता देवील स्मरण जालें तांकां इतले कश्टान तो आपतकालार तुमी मेगल स्मरण केलें तुमगेलें पुराय आपत खंयचेची आपत जावता कितले व्हड आपत जावं हांव एक क्षण भितर नाश करता म्हूण सांगून तीन वर दिला न्हय त्या उडगास करून तांणी कसं करताची म्हळ्यार हिमालय पर्वता वताची थंय वचून थंय विष्णुमाया म्हणून घेतली ते अपराजिता देवीक स्तोत्र करताची तिका देवीक नमस्कारो महादेवीक नमस्कारो मंगळ करतलीक नमस्कारो प्रकृती म्हळ्यार कसं न्ही तिनी सत्व रज तमो गुण नियंत्रण करतले देवीक नमस्कारो मंगळेक नमस्कारो म्हणून पुरे सांगताची मागीर तांणी सांगताची रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्रे नमो नमः म्हळ्यार रौद्रायै रुद्ररूप धारण करून राक्षसांक भिवयतली रुद्ररूप तिगेले देवतेंक तिरनयते देवतेंक तीन केन्नाय कृपा कटाक्षान वात्सल्यान पळोवचें जाल्यार तांणी रौद्राय म्हूण कसलें म्हणलें तांकां तेणी रुद्ररूप दाखयलें खातीर न्ही त्या रुद्ररूप तेदन महिषासुर मर्दन करतना तुका एक ऋतू त्या महिषासुरा एक रुद्ररूपार दिशिल्लें पळय तशी रुद्ररूपार दिसून ह्या राक्षसांकय नाश करका म्हण खातीर रौद्रायै म्हणलें नित्यायै ती केन्नाय परमात्मा म्हणके नित्य ती आसूची ती शाश्वत देवी गौर्यै म्हणलें ती भांगरा वर्णाचके परमात्मी म्हणतात नव्हे कसं नाही परमात्माले
पितांबर हाटक आंबर म्हणटा म्हळ्यार हाटक म्हळ्यार भांगर, कनक म्हळ्यार भांगर, गौरी म्हळ्यार भांगराभरण. तशी दिव्या उजवाडान तिका आराधन करचें केन्नाय. पळया, पंचदुर्गेले दुर्गा नमस्कार करतना पंचदुर्गेक दिव्या ज्योतीन तूं आव्हान करचें न्हय, ज्योती प्रज्वलन करून थंय आव्हान करचें. तें कशी जळटा पळया तेदना कशी प्रज्वलन जाता तें ज्योती भांगरा बण्ण ताका ज्योतीक. तशी त्या दिव्या ज्योती भांगरा बण्णाचें तांतू तिका आराधन करताली. तशी ती भांगरा मण्णान जगी दिसता काय तशी. धात्रे सगळे जगत्याक रक्षण करतली. परमात्माले अधीन जावन घेवन रक्षण करतले. परमात्मो सृष्टी स्थिती लय करतलो परमात्मोची. जाल्यार परमात्माला अधीन जावन घेवन परमात्मान सांगिल्ली तशी सगळे जगत्याक रक्षण करतली म्हूण. मागीर कृत्यई म्हणून म्हणलें पळय, आम्ही देवीक चंद्रितीर आराधन केलें री दुर्गा देवी म्हणून कितलीकी जन तिका अभिचारिक रितीर आराधन करताची. म्हळ्यार ते देवीक तांत्रीक रितीर वश करून घेतात तांणी वामाचार गोत्तशील जन. तेदन ती तांकां तांगेले एक वामाचार करतना तितले नीती नियम सगळा सुका म्हणून ती वलवत तांकां. आनी तांणी तिका आमगेले म्हणके आम्ही जाल्यार कशी म्हण म्हळ्यार तिगेले तामस रूप पळोवचें, दुर्गा रूप मांद्र तांणी तिका आनीकी एक विशेष तामसीक रुपार आराधन करून तिका वश करून घेतात. तशी तिका कृत्या म्हणून म्हणटाची. कडेर म्हणटान पळय दुर्गा म्हण म्हणलें कृत्याये दुर्गाये. दुर्गा म्हळ्यार त्या दुर्गेले स्वरूप कसलें म्हूण सांगून कोणाकयची एक आलोचना करून घेवचें जायना. कशी असती कसलें तेच्या हांगा ज्योत्स्ना च इंदुरूपिणी सुखा म्हळ्यार ती सकट जना सूख दितली. ज्योत्स्ना म्हळ्यार उजवाडुती. मागीर इंदुरूपिणी म्हळ्यार चंद्रालितली चंदी म्हूण म्हणलें. मागीर कल्याणी पुराय जनाक कल्याण करतली. तशी प्रणता वृद्ध्यै ती वृद्धी म्हूण म्हळ्यार कसं न्हय वृद्धी दितली. प्रति विशयान तूं वृद्धी दितली. वृद्धी म्हळ्यार चड करून दिवचें कसं न्हय चांग विशय. तशी सिद्ध्यय सिद्धी रूपी पुराय सिद्धी तिगेलां तसं अणिमा महिमा गरिमा तसल सर्व सिद्धी तिगेला असं दिकून ती सिद्धी रूपिणी आनी सिद्धी दितली. तशी कुर्मो नमो नमः वापस तिका हांव नमस्कार करता. तशीची भूभृतां लक्ष्मी ही भूभृतां म्हळ्यार राय तांकां अदृश्ट हाडता काय ती. तशीची शर्वाणी ते नमो नमः शर्वाणी म्हणून गे. शर्व म्हळ्यार रुद्र जाल्यार रुद्राणी म्हणजे रुपार तिका शर्वाणी म्हणचे. तिणें पार्वती देवीन गौरी रुपा त्या दुर्गे रुपार येवचें आसा. पार्वती दुर्गा उतर चरित्रेंतू. तशी हांगा त्या रितीर तिका नमो नमः म्हण म्हणटाचे. आनी तशी मागीर दुर्गा येय दुर्गा पाराये. दुर्गा म्हण म्हळ्यार ती कश्ट नाश करतली. दुर्गा पाराये म्हळ्यार कश्ट नाश करतली. दुर्गा म्हळ्यार स्वरूप तिगेलें सांगू जायना म्हणून एक करता येता. नामे कठीण भद्र कोटीशी ती पुराय जना चांग जना ती चंद करून ती पळोवन घेता. तशीची दुर्गाये दुर्गा पाराये साराये. साराये म्हळ्यार सर्व एक सार म्हण म्हळ्यार कसं न्हय म्हण म्हळ्यार सर्व सार रूप जगत्यांत कसं बरेपण म्हळेलें आसा सर्व तिगेलें आसम. जगत प्रतिश्ठाये सर्व जगत्यांत ती अंतर्यामिनी जावन आसा. सर्व जिवांत पिंडांडांतूय ब्रह्मांडांतूय अंतर बाह्य व्याप्त रुपार आसच्या जगत प्रतिश्ठाये म्हूण येता. तशी देव्यई देव्यई म्हळ्यार देवी. तशी नमो नमः म्हणलें तिका. आतां तिका ब्रह्म एक म्हळ्यार सर्व आत्ता तिगेले अपराजिता स्तोत्र सुरू जाता. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमः तस्यै नमः तस्यै नमः तस्यै नमो नमः. हे विचार सांगतना हांव एक आचार्यान सांगिल्लें आयकलेलें भारी चंद करून सांगला. तिनी पंत नमस्तस्यै म्हणजे कसं लेका म्हण म्हळ्यार तिगेलें सात्वीक राजसीक तामसीक म्हळ्यार तिनी रूप आसना तिगेलें. तशी ते तिनी रुपाचें तिगेलें आराधन कय. ते सात्वीक रुपाची दुर्गा विष्णुमाया तुक नमस्कारो. राजसीक रूपाची विष्णुमाया तुक नमस्कारो. तशी तामसीक रूपाची विष्णुमाया तुक नमस्कारो. मागीर ओट्ट करून नमो नमः म्हूण म्हणचें म्हूण तांणी कितली चंद करून वर्णिसलां म्हळ्यार तें
तशीच आतां हांगा तिनी पंथा विष्णू मायेक नमस्तस्ये 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 नमो नमः म्हणलें म्हण आमगेल जिवनांत हे माय नानतला रे एटॅचमेंट म्हळ्यार नानतला ही सृश्टी मुंदरसन आशिल्लें जाल्यार हे एटॅचमेंट अती चड जावचे नज ते मायाने ते मोह जाता मोहश्चानज माया संसार चलका जाल्यार रे सगळेची जगत्य चलका जाल्यार ही माया म्हणलेली जावका हे मायेल प्रभाव जगत्यारी मनशाल वयरी सकड चड ते एटॅचमेंट म्हळ्यार एक आमकां एक आमगेले म्हणलेली एक मोह दितली म्हणलें ते मात्र एटॅचमेंट कसो जाता कसो आमकां कर्मबंधनांत घालता तशें न्हू हे मायेक बंधक शक्ती म्हणटाची आतां आमी विष्णू माया म्हळ्यार कशें अर्थ करून घेवका म्हळ्यार विष्णू अनुग्रहान ती विष्णुली माया ती सर्वांक हे सृश्टींत मोहांत परस्पर मोहांत दवरता आनी त्या शिवाय केलो जनान म्हणच्यास विष्णुकाची मोहा घालून निद्रा रूप दिल्ली म्हूण सांगून तशें न्ही विष्णू न्हिदल्लो तिगेलो मोहा पळोवन तिणें विष्णुकय मायेक घाल्लेलें म्हूण तशें न्ही ना विष्णू अधीनच ती विष्णू माया तशीची आत्तां हें अपराजिता स्तोत्रांत आनी एक रुपारी आशिल्ले त्या देवीक नमस्तसे नमस्तसे म्हूण आराधना करताची आतां ही विष्णू माया म्हळ्यार खातीर सुरवेकाचें प्रमाण म्हळ्यार जावकान जाल्यार भगवद्गीतेंत कृष्णान सांगिल्लें सदैवी हेशा गुणमयी मम माया मेगेल माया म्हणलां ताणें दुरत्यया म्हूण आतां ती माय कसल्या जावका म्हळ्यार पळय परस्पर एक प्रीती आसल्यार मात्र हे जगत्य चलता जाल्यार ही विष्णू माया सात्वीक राजसीक तामसीक म्हणून कसले खातीर सांगलें सात्वीक माय म्हळ्यार चांग एक एटॅचमेंट चांग जनाल मनांत पुराय जनाल वयर तांकां प्रिती सर्वे जना सुखिनो भवंतु लोका समस्ता सुखिनो भवंतु म्हूण प्रार्थना करता पळय आमी तोंडान मान सांगची तें आमकां नज जनाले जनाल उडग आसूं ते सर्वे जना सुखिनो भवंतु म्हणटना आयली म्हूण जाल्यार चुड्डास मामान म्हळ्यार थंय आमी कुडले म्हणटा की उसे चोडके ताका सोणू कळ्ळें ताका सोण भरलेले जना पळय चांकरी म्हणटाच खंय तसल एक राजस बुद्धी आमगेली जाल्यार सात्वीक विष्णू माय म्हळ्यार सर्व जनाक ती बरी जावो चांग जावो प्रीती आसो परस्पराल मध्येंतू म्हूण म्हणलेलें ते आमगेले वयर ते विष्णू मायेल प्रभाव सात्वीक विष्णू मायेल प्रभाव आसल्यार आमी सर्व जनाक बरी जावका म्हूण लेखताचें त्याची राजस विष्णू माय जाल्यार कसलें आमगेल घर आमगेल बामणू आमगेल बायल आमगेल चेडूं आमगेल घर आमगेल दुड्डू आमगेल संपत आमगेल आनू आमगेल हें मेगेलें म्हूण म्हणलेलें आसा पळय ही राजस माया तांगेल मान पळयतात तांणी ಸ್ವಲ್ಪ स्वार्थ हे ಸ್ವಲ್ಪ न्ही स्वार्थाची माई मागीर आनी तामस विष्णू माय म्हळ्यार कसं न्ही कसल नज म्हणला पळय ताजे वेळी जोर मोह आमकां कसल कोरू नज म्हणला पळय ताजे वेळी जोर मोह पळया ती देवाल काम करतना आमकां कोरका की नक्की म्हूण तेंची न्हय नतलरी पळय 10,000 कपड काण आमी न्हेसता जय जाल्यार देवीक म्हणलें कोळ्ळें तें अंगडी वचून देवीक तांबडेची देवी दिवची म्हळ्यार गोतूच न्हू तुमकां तांबडेची ते म्हळ्यार जाल्यार तितलें उणी मल्लाची दिवका म्हूण सांगचें खातीर देवी दिवची म्हळ्यार गोतूच न्हू तुमकां कशी म्हूण सांगून देवील कापड जावका म्हूण निमगुचें आतां देवा दयेन तशें ना पुरो जन चंग दित रसाची देवीक जेवो तशी एक नज्जशिल्या विशयारी मोह आमी आमगेले आसक्ती मोह चड दुड्डू भांगर हाजे वयर दवरचेनाच धार्मीक विशया वयरी आसक्ती नानशी नाक्कशील विशया वयरी आसक्ती अन्य कसो म्हळ्यार कितली की पंत आमकां नज्जशील जन येद्रा आयला रे आमी कसं करताची कसल करनाची म्हणून विसरून तांगेले विशय चिंत करताची हिरण्यकशिपूल विशय पळोवन नासच्या पुरो कंसाल विशय आयकून नासच्या पुरो तशी जी नाका हेंची काणीन तूं ते समाधी वैश्य ताका तागेले बायल चेडूं मारून भायर घालताची मू जाल्यार ताका तांगेले वयर मोग येता तांणी कशें आसता की हांव नातील कश्ट भोगता की तशें पळय दिसता ताका दिसता वे म्हाका नाका म्हूण तांणी सोडलां हांवें तांगेलें एटॅचमेंट सोडून परमात्माल तिकड वच्चो येत म्हूण दिसूं येत आशिल्लें न्हू ताका ना जाल्यार ती तागेले ते तामसीक विष्णू माय आसा पळय ताका
तक नज जनल जनाले तक तो नज म्हणले जेव्हा तक नज जलल जनाले उडकास दिता तशी तामस विष्णुमाया म्हणतात. तसं असले या विष्णुमायेला सात्विक ताम राजसिक तामस तिन्ही रुपाकय नमस्कारो म्हण. आणि जीवनांत आमकां चंग जनाले सहवास दी देवी म्हूण म्हाका हें सात्विक माया हें आमी गेले हें म्हाका हें हांव म्हणजे एक अटॅचमेंटच पळय हें राजस माया म्हण कळ्ळें. हें ती गेल्यार आमी कसं म्हाका म्हळ्यार हें धीरे अशी समय वता वता उणी करून दी देवी म्हणका. तामस मायस पळती त्या नज ह्या नज तानी नज छानी नजेची म्हूण सांगून सगळो दीस घेवन बसचेस पळय ते नाकाची नाका देवी तांगेल विशयू नाका आमकां सोड सोडी आमकां चांग सहवास मान दी म्हूण लेखल्या रे पुरो. तशें मागीर आनीक श्लोको या देवी सर्वभूतेषु चेतना इत्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः. हांतुय नमस्तस्यै 3 पंत म्हळ्यार ह्या सगळे श्लोकांतू सर्व एक विशयू 3 पंत म्हळ्यार सात्विक राजसिक तामसीक रितीर चिंतन कोण सांगचें म्हणले आमी. सात्विक चेतन म्हळ्यार कसं सुरवे चेतन म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार एक स्मरणशक्ती म्हळ्यार मस्त आतां आमकां पळय आमकां आतां स्मरणशक्ती सादारण पुरोजना उणें म्हूण येता घडी भितर वयव्याकच सांगिल्लें होत्यावें हें विसरून वता आमकां जाल्यार कसं आमकां जेवका पळय त्या बंधक शक्ती ताजी मोहा पडल्यार तें विसरून वचना आमकां जाल्यार बरलें पुरो विसरची बुद्धी शूर जाला. तशी हांगा सात्विक चेतन जायी म्हूण परमात्माले मागूका म्हळ्यार लक्ष्मीले मागूका आमी कसले म्हळ्यार चेतन म्हळ्यार मेमरी पवर म्हूण येता स्मरणशक्ती म्हूण येता. तशी तांतू ते सात्विक चेतन आशिल्ले जनांक जन्मजन्मांतरा समीत उडगास आसता काय. आमी भागवतांतू भरत चक्रवर्तील काणी पळयतात न्हय तो जिंके जन्म येता ताका पुर्वजन्मा स्मरण आशिल्लें देखून तो विंगड जिंके वटू मेळना नाशी एक रान्नांत एक कडेन आसून मेळ्ळेलें कसलें खावन जीवन बग्गी सरयिल्लें ताणें. मागीर जड बरोत जाता न्हय तशी एकांत भक्ती ताका कोणेय नाका तशी हें तेदनाय ताका इति खातीर तो जड बरोत तशी बशिलो म्हळ्यार ताका ताजे फुडले जन्मांत न्ही ताजे फुडले जन्मांत एक चितला वयरचें मोहान एक जन्म आपणान व्यर्थ केलो म्हूण गोत आशिल्लें तें मेमरी पुर्वजन्माचें पळय स्मरण नाका. आमी जिवनांत कसलें चांग केला चांग कोरका तसल स्मरण दवरल्यार पुरो हें सात्वीक चेतन म्हूण म्हणटात. मागीर खंयचेय एक आमी चांग आयकलीची हरिकथे वताची जेवो सत्संगाक वताची देवाल पुरे विशय आयकताची कितली पंद आमकां भायर येवका जाल्यार विसरून कितले जाणांक सांगचें आसा आयकलेलें स्वल्प वेळान विसरून वता. तें एक दीस आयकल कुडलें उडगास येवचें ना पदे पदे वाजूचें पदे पदे आयकुचें तशें करून 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 ती स्मरणशक्ती वाडोवन घेवची आमी. तशी चांग कसलें आयकल्यांची त्या उडगास दवरच्या चांग रितीर चोलूक तें पुरय सात्विक चेतन म्हणजे हाकाय त्या देवीले परमात्माले अनुग्रह जावका. तशी तेदना आमकां कसो जाता चांग पुरे उडगास दवरलें म्हणजे आमगेले विचारू आचारू पुरय चांग जाता सद्विचारू सदाचारू पुरय आमी पालन करताचें. आनी ताजे खातीर सत्य चिंतना केन्नाय चांगची आयकुचें चांग आयकलेलें उडगास करचें अशें केल्यार हें सात्वीक चेतन म्हणजे. राजस चेतन सांसारीक विशयांतू भारी उडगास आमकां कितले वर्सां फुडें जाल्लेले विशय उडगास जेवचे आसा. बायले बामणाक तांगेले वाडे जाल्ले सुरवेचे विशय समीत वाडे जावन 50 वर्सां चमकल्यार उडगास जावचे आसा. स्मरणशक्ती आसा तांकां खंयची वेळा खंयची गांवां चमकली खंयची यात्रा चमकली खंयची शिरका लिलीची कोणकी सहाय केलेलो असल पुरे चिंतन आसता. कितलीं जन एक 10-15-20 वर्सां जातरी जना पळयतना विसरता जाल्यार कितलीं जनाक तूं आमकां अमके कडेन मेळ्ळलो न्हू कुंभमेळा जात्रे मेळ्ळलो न्हू प्रयागा मेळ्ळलो न्हू हांगा यात्रे वतना मेळ्ळो असल पुरे उडगास व्हरता. इतेक म्हळ्यार ती राजस माया राजस चेतन ते मागीर आनीक कशी म्हळ्यार राजस आतां आमी देवाल कसलकी करूं बसताची जेवो खंयची एक गांवांत वचून हरिकथे बसताची जेवो खंयची एक गांवांत देवा पळोवचे आयल्याची वरलेले जना लोट बायलेक बामणाक चेडवांक सोण आमी आयल्याची म्हणले की एक 4 दीस अमके कडेन यात्रे वचून येता. हांगा यात्रा करतर आसल्यार तई परमात्माल पशी चड बामण कसं करता की चेडूं समज जेवलेच की ना की आजी कसं रांदप केलेलं की असली पुरे चिंता आमकां उडगास पुरे येता म्हण जाल्यार तें एक राजस चेतन म्हणटाची.
तामस चेतन म्हळ्यार कसं न्ही कितले की जनाक वायट विशय मस्त उडगास आसता कितले की वर्स कसं की जाल्यार उडगास करून रडचें सकडच पळय हें तामस चेतन म्हणटाची मन तुमूल जावचें तशी फुडली पुराय उडगास भरचें हें तामस चेतन म्हणटा पर आमी देविले कसं म्हाका सात्वीक चेतन केन्नाय आसो राजस चेतन उणी करी तशी तामस चेतन नाकाची नाका म्हाका म्हूण सांगून हे नमस्कार तिका 3 पण नमस्कार दिवचे हे देवी तूं सात्वीक चेतना राजसीक चेतना तामसीक चेतना रुपार आस जाल्यार म्हाका ते तामसीक चेतन नाकाची नाका देवी तुगेलो अनुग्रहार तें म्हाका नाका राजस चेतन उणी करून दी देवी सात्वीक चेतन निरंतर आसा म्हगेल्या देहान तूं म्हूण सांगून तिगेल्या मागच्याक 3 पंथ नमस्तस्ये 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 नमो नमः म्हूण म्हणलें घेत मागीर आमी केन्नाय उडगस्तोरका कसं म्हळ्यार देवी महात्म्य वाजितन प्रति श्लोकाक आमी कसं उडगस्तोरका म्हळ्यार ती तिगेल अधीन पुरे आमी हें जगत्यांतू सर्वई देवीले अधीन जावन आसा देवीले मायेचे अधीन जावन आसा जाल्यार ती देवी परमात्माला अधीन जावन आसा तिगेल माये दुखून आमी मुक्त जावका जाल्यार आमी परमात्माले मागोवका कसले दैवी हे शागुणमयी मम माया दुरत्यया म्हणला न्हू तुवें तुका आमी शरण येयल्याची तुगेले मायेचे प्रभाव आमगेले वयरी उणी जावची तशी करी देवा म्हण तागेले म्हाका तो तेदन आमकां हें माये दुखून सोडवा इतकय तशी मागीर या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः म्हणलें बुद्धी म्हण जालें इवय बुद्धी तिनी रितीचे आसा सात्वीक राजसीक तामसीक जावं जाल्यार ही बुद्धी म्हळ्यार कसलें म्हूण पळया कार्य अकार्य निश्चय बुद्धी म्हळ्यार कसल कोरका कार्य अकार्य म्हळ्यार कसल करूनच हें दृढ जावन सांगचें हें करूं हें करूनच खंयचें कोरका खंयचें करूनच म्हणून तशी परमात्मान कृष्णान भगवद्गीतेन तुवें सांगिल्लेच हें सात्वीक राजसीक तामसीक बुद्धी म्हळ्यार कसलें म्हणून सात्वीक बुद्धी म्हळ्यार निश्चयात्मक बुद्धी दृढ बुद्धी हेंची अशीच म्हूण म्हणलें दृढ बुद्धी कोण आसता त्या ज्ञानींक आसता म्हूण तेंची राजस बुद्धी म्हळ्यार कसं चंचल बुद्धी आमी करचें समकी चुकी की न्हय अशी कोरीत शिलकी नज्ज शिलकी हें कोरका की नाक्क की असल पुरे द्वंद्व मना येवचे हें राजस बुद्धी निमती हें उणीकर देवी म्हणका निश्चयात्मक बुद्धी ते सात्वीक बुद्धी बुद्धी म्हळ्यार देवीक सात्वीक रुपाचे बुद्धी म्हळ्यार देवीक आमी आराधन करून देवी म्हाका दृढ बुद्धी निश्चयात्मक बुद्धी परमात्माला वैरेवची तशी करी कसले चंचल मन जावचे नाका द्वंद्व येवचे नाका जाल्यार राजस चंचल बुद्धी येता आमकां त्या राजसा निमती तेदना देवी बुद्धी हें चंचल नाका हें उणी करी कसल कोरका ते चंचल बुद्धी म्हळ्यार कसं हें कोरयत वे नजवे किरकिरी न्हय तें दूसू हांव खंयचे एक सत्संग आयकयले शिकोरून नज म्हूण सांगून तशें जाल्यार हें कोरून चुकी जाता की म्हूण म्हळ्यार एक संशय येवचें हें पुरे राजस बुद्धी हें उणी कर देवी म्हणका तामस बुद्धी म्हळ्यार आमी नाका जाल्ले करताची चुकी करताची जाल्यार ते सम म्हूण साधन करताचे आमी केलेले सम आमकां तेंचे सम दिसता कोणाकय कसले वायट करून नज ते तामस बुद्धी कसं सांगता कसो ताणें करणे वायट तूं वय करी कांय व्हडणें म्हूण सांगून सात्वीक बुद्धी सांगता तो वायट करला ताका जाल्ले आमी ताका कसले बाद विचार राजस बुद्धी सांगता म्हाका वायट करयला हांव सोणा विंगड कोणा जय जाल्यार वायट करो म्हाका कसले तूं ताणें वायट केलें पळय ताका बिनी हांव सोणा ही राजस बुद्धी तामस बुद्धी ताका जाल्यार सोडका ताणें वायट करणे ताका वायट करका आमी म्हूण दिसचें आनी ते तामस बुद्धीच्यांक तुमी करची चुकी म्हूण सांगूचें आमकां जायना कित्याक म्हळ्यार तांकां कसल चुकी करता त्या चुकी तांकां चुकी म्हणून दिसना तशें ते आमी केल्ले समज म्हूण दिसता पळय तशें जाल्यार ताका कसं म्हणचें ते तामस बुद्धी म्हणचें परमात्माले आमी कसं मागूं काय म्हळ्यार परमात्मा तुगेले विशयान तूं म्हाका दृढ निश्चयात्मक ज्ञान येवची तशी करी परमात्मा म्हाका चंचल बुद्धी दिवं नका आनी परमात्मा म्हाका कसल चुकी म्हूण म्हणलेले कळची तसल बुद्धी दी शिवाय हांव केलेली चुकी सम म्हणची तसल ती तामस बुद्धी म्हाका नाकाची नाका म्हूण सांगून परमात्माले म्हाका आनी या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः म्हूण म्हणलें निद्रारूप तिगेलें
निद्रारूपा निद्राई तिची सर्व विषयांत तिची असं म्हणून सांगून सुरवेक सांगला नव्हे महादेवीची सर्व जगत्यांतो व्याप्त जावनस ती निद्रा म्हणल गुणांतोही असं नीद तसल्या परमात्मान दिवच्या मी कितले काडे येत म्हणलेच नाही त्या निदांतुही सात्विक राजसिक तामसिक म्हणेल नीद तसच्या तिन्ही पद्धतीक नमस्कार दिला तसलं सात्विक नीद म्हळ्या कसं नी सात्विक नीद म्हळ्यारी खंयची वेळाक निद्दो का म्हणून शास्त्रांतू सांगता पळय त्या वेळा निद्दो न्हू खंयची वेळा उठका म्हणून सांगता पळय त्या सात्विक नीद म्हणून घेता रात्रीचे सुरवे प्रहर शुरजतन निद्दो न्हू रात्री कडे प्रहारांत आमी उठोका काही म्हळ्यार साधारण रात्री 7:30-8 भितर निद्दोच्यो क्रम 7:30 7:30 भितर जेवण करून एक 8 भितर निद्दोका ना नातल्या 7:30 न्हीद जाल्यार बेस्ट तशी मागीर सकाळी ब्रह्मी मुहूर्तार उठाचें 4 गंटेले हें सात्विक न्हीद हें आरोग्य दिता काय देहांत आमगेले देहांत वात कफ पित्त तिनी दोश आसा पळय हे त्रिदोश ते समतोलनांत दवरता तशें देह आरोग्यकर जाता म्हणटाचे तशें सात्विक निद्रेक आरोग्य निद्रे म्हणटाचे राजस न्हीद म्हळ्यार कसं न्ही तवळ न्हीद येवची तवळ जाग जेवची रात्री न्हिदलीची आमी म्हणचे पळय कसा कसे की स्वपनशी घडी घडी जागी जेवचे घडी घडी हे मनांत कसं की इच्छा सकड आसतना ते इच्छी पुरयसनी म्हणजे अशी जेवची ते ताका राजस न्हीद म्हणटाचे तशी तामस न्हीद म्हळ्यार कसं न्ही ही पुराय जना येता खंय एक सत्संग जाता म्हूण कळल्यार खंय एक हरिकत जाता म्हूण कळ्ळें वताची वचून थंय बैसून दोळ करून चोवची ताका तामस न्हीद म्हूण म्हणचे परमात्माले कसले विशयांत आमकां न्हीद वरले प्राकृत विशयांत पुरे आमकां जागोर ही ताका म्हळ्यार आतां चड चड चडू तामस न्हीदची रात्री 3 गंटे ते मोबायल कुटून बसताची मोबायलान तूं वचताची न्हीद जाल्यार मागीर सकाळी 10 जाल्यार गोतना ही तामस न्हीद म्हणटाची तशी जत्त या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः क्षुधा क्षुधा म्हळ्यार भूक भूक जेवची पळय आमकां हें भूक हाका आजी म्हाका देवी आसता बुकय दिवची तिणें तानी दिवची तिणें मुखारसून येता तृष्णारूपेण संस्थिता म्हूण सांगून तशी क्षुधा म्हळ्यार भूक म्हूण लेखल्यार तांतूय भुकेंतूय सात्विक राजसीक तामसीक तिनी भूक आसता सात्विक जन 2 पंत आहार घेताचे आतां ऋषी मुनी तांकां पुरे पळयल्यार तांणी 2 पंत आहार घेताचे तांतूय परमात्मान गीतेंत सात्विक आहार म्हळ्यार कसले म्हूण सांगला सात्विक आहार म्हळ्यार स्निग्ध रस असल पुरे स्निग्ध आहार रसभरित आहार स्नेह म्हळ्यार पयशी तूप दूध या पुरे सात्विक आहार म्हणून घेता तशी राजस आहार म्हणून आनी आहारांतूय सात्विक राजसीक तामसीक असं हें सात्विक भुके विशयांक सांगता आसा आमी सात्विक भूकशील जन तांकां सगळे दिसा 24 घंटे 2 पंत आहार घेतले पावता तशी जावका जाल्यार येस पळय ते क्षुधा रुपार आसूचे ते देवीले अनुग्रह जावका जाल्यार राजस जनांक कशी राजस भूक म्हळ्यार कशी म्हळ्यार तांकां कसले जाता तत्तवळ पोटा पडल्यार जाले कसले खातर का यद्वा तद्वा मेळ्ळेले खाल्यार जाता कसं खाल्यार जाता ते खातर का ताका राजस भूक राजस क्षुधा राजस भूक म्हणचे मागीर तामस भूक म्हळ्यार कसं न्ही तामस आहार म्हळ्यार परमात्मान सांगला यात यामह तशीची हें पूत पर्युषितम गतरसम हे पुरे आहार ताणें तामस आहार म्हणून भगवद्गीतेंतू सांगला वायट बेळशेलेले कालची वरलेले तशीची गतरसम रुची गेलेले असल पुरे आहार तामस आहार म्हणून घेता ताजे नंतर आनी कितें तामस आहार आसा खंयचे आमी ब्राह्मणांक अभक्ष आनी अपेय म्हणस तेवूय आमी आपडुना खावचे ना तशी ते एक तामस आहार तामस भूक आमकां आसचेना तामस भूक आशिल्ले जनाक कसल खावचेना म्हळ्यार तेची खावची अशी तेची राजस भूक आशिल्ले जनाक कसं मेळ्ळा ते तत्तवळ खातर सुका सात्वीक भूक आशिल्ल्यांक तांणी परमात्माले अनुग्रहा खातीर
त्यांनी आहारांतू सकडी नियम दवरताची दिसाक 2 पंत आहार तशे परे कोरून कोरून तांगेले एक विल पॉवर वाडता म्हणटाची तशी जेव आनीक कसं न्ही म्हण म्हळ्यार हांगा बुद्धी म्हण म्हळ्यार या प्रचोदक देव कोण म्हळ्यार सूर्यनारायण हांन तू कसल सकड रूप सांगला ते रुपाक एक अभिमानी देवतेस तशी हांगा सूर्यनारायण ये बुद्धी रूपाक अभिमानी देवते बुद्धी प्रचोदक तशी भुकेक आमकां भूक हें भूक खंयचें आसचें म्हळ्यार जिवनांत मनशाक हेण्णू होन्नू मಣ್ಣू म्हळ्यार एक चिल्ल्याल वयरी भूक म्हळ्यार आशी दुडवा वयरी संपत्ता वयरी आशी आनी आस्ती वयरी आशी हें तांणी पुराय जनाक आसता भूक पुराय जना आसता तशीच या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता म्हण म्हणला छायारूपेण म्हळ्यार आम्ही छाया म्हळ्यार कसं म्हणजे सावळी म्हूण हांगा सावळी कसं लबा देवी कशी सावळी रुपार आसता म्हळ्यार हांतूय आमी 3 रूपालोचन करीत एक सावळी म्हळ्यार आतां आमी सावट म्हणीत तशी तुळशीचे सावटांतू थंय कसले आसला रिचांग सात्वीक ताका कारण कसलें म्हूण म्हळ्यार तुलसी आतां तुळशीचे एक सावळी सात्वीक म्हूण म्हणटाचे तशी तुळशीचे सावळींत बसचे जेवा आवळे सावळी बसचे हें पुरे केल्यार लायक तशीची जाल्यार सात्वीक एक सावट म्हण म्हळ्यार ते ताका सात्वीक माया तिगेल अनुग्रह जावका राजस माया म्हणलें मनशांक सावळी हाजी प्रभाव सावळी म्हळ्यार एक सवास म्हणून आमी म्हणीत राजस खंयचेय एक मनशाल सवास जाल्यार आमी तांगेली बरी जाताची तशी ते प्रभाव उणी करी म्हणून आमी केन्नाय आमगेले रितीर आसका कोणाले प्रभावान तशें न्हय जाल्यार कृष्णान भगवद्गीते यद्यदाचरति श्रेष्ठ ततदेव इतरे जनाः म्हण म्हळ्यार श्रेश्ठांगेलें अनुकरण करीत शिवाय प्रती एकल्याक आमी अनुकरण करचें उलचुचें तें परे करूनच हें तेन्ना राजस म्हणून घेता तशीची मागीर तामस म्हळ्यार बरी वायट शक्तीचे सवास आसूचे वायट शक्तीची सावळी म्हळ्यार आमी म्हणटा पळय माड्याची सावळी पडूनच जेवा कसले एक वणटीर आशिल्ले सोंकणी आनीक दुसरीक कसले एक सावळी वायट शक्तीची सावळी जेवो कसले एक घरांतू काम जेतना सावळी पडली तसल पुरे जेवच्या नज ताका तें हे सावळी म्हणटना सात्वीक राजसीक तामसीक आमी तांतू कसले एवॉयड करका म्हूण पळोवन घेवन आमकां परमात्मान अनुग्रह करका चांग रीत आसच्या म्हूण सांगून निमका तशीच या देवी सर्वभूतेषु हांगा दिला शक्तिरूपेण संस्थिता शक्नोती इति शक्ती म्हळ्यार आमकां करूंक कार्य सिद्ध करूंक आमकां ताकत दिवका त्या कोण दिवचे देवीन ताका आमी शक्ती म्हूण म्हणटाची हें शक्ती रूप कसलें आजी सात्वीक रूप राजसीक रूप तामसीक रूप कसलें म्हूण म्हळेलें पायचे दिवसाचे देवी महात्म्यांत आमी पळया आजी सांगिल्ले देवी महात्म काणी परमात्माले तशीची देवीले गुरूंगेले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता।